पृथ्वीच्या धनत्कारात प्रदीप्त झालेल्या क्रूरतेच्या नरकात उद्रेक करणारा हा आनंद वातावरणाच्या राजसिंहासनावर विराजमान होता क्षणी भीषण शांतता निर्माण झाली का तर या आनंदाला दिलेला न्याय अन्यायाला शासन पराक्रमाला पारितोषिक आणि घोर गरिबाला दान हा माझा न्याय देण्याचा क्रम मग तो कुणी असू दे आपला सगळा सोयरा प्रत्येकाच्या बाबतीत न्याय हा ठरलेला नाही आणि म्हणूनच माझी सारी प्रजा सुख आणि समाधानी जीवन जगते पण विचार करतोय तो एकाच पट्टीचा एखाद्या विचारी भूतकाळ रावणाच्या नागाच्या मस्तकात पेटलेला बराबरच्या साथ होत आहे त्याचप्रमाणे या फळांच्या मस्तकी पेटलेला सुनागडी हा सुनागडी शांत होत नाही याच्या मुळाशी कारण कसं आहे देव दानव स्थापत्य बंधुत्वाचा नाते पण काही कारणास्तव तेढ निर्माण झाली आणि या तेढात घडलाय तो संघर्ष या संघर्षात आम्हा दानवांच्या वाटाला एकसारखा पराभव स्वीकारला पण माझे पूर्वज आरक्त नेत्राने माझ्या जवळ अलांठे सूर घे त्या देवताच्या बाबतीत सूर घे त्या देवताचा सेवन कर पण काही वेळा देवतांवर स्वारी केली पण अपयश अपयश या अपयश माझा वैरी म्हणजे देवेंद्र स्वर्गाची पहिली पायरी म्हणजे अमरावती या अमरावतीच्या ठिकाणी गेलं त्या देवेंद्राशी संघर्ष केला तरी देखील या आनंदच्या बाबतीत अपयश पण जोपर्यंत हा देवेंद्र मला एकटा मिळत नाही या देवेंद्राला मी संपवत नाही त्याप्रमाणे अवकाशातून नारायण नामाची
शांतम युमादितम रजनम नादम बिंदू कलादितम तस्मै श्री गुरवे नमः श्री गुरवे नमः श्री गुरवे नमः. हे ख्यात्रीच्या पापांना शमवणारा धनात्मक ख्याता, हे सद्गुणयुक्त सद्बुद्धी देय परमेश्वरामा, हे सूक्ष्म सूक्ष्म अणु अणु गुह्यम गुह्य प्रणव ब्रह्म सनातन परमेश्वरा देवा तुझ्या पवित्र पूजे देणी या नारदाचा भक्तिभावी सादरणीय प्रणिपात सादरणीय प्रणिपात सादरणीय प्रणिपात. रचिलेस विश्व तू भव्य तू जादूगार मोठा झाला निरासरंभ हरिनाम नाही ओटा म्हणून नाव श्री हरिते घ्यावे निस्वार्थ भाव त्यात लालस नसावे देवा. आणि या निस्वार्थ भावनेनं तुझ्या गुणाचा गुणानुवाद गाता गाता केव्हाच मशी पावलं या पाता दरबारी पडले. माझं मलाच कळलं नाही. दानवश्रेष्ठ अलहन आपल्या स्नेहराजी असेल पण केवळ आपण आलो याची जागृत अवस्था त्याला प्राप्त करून देणं हे कर्म प्राप्त. आणि म्हणूनच द्वारावर नारायण बदल का नतमस्तक होत आहे. कुलक्ष होईल कुणाचा कुलक्ष होईल आता काय करतो. कुलक्ष होईल चौथा का नमस्कार केला. अरे आशीर्वाद काय दिला तुझा कुलक्ष होईल म्हणून म्हणाला जीवा छाटायला हवी त्याची. प्रथमतः तुझी जीवा छाटायला हवी असं तू म्हणालास म्हणून रागे भरतोय. अरे वेड्या असं तुझ्या बाबतीत मी बोलत तरी का. अरे तू नमस्कार केला नमस्काराला आशीर्वाद दिला. मी आशीर्वाद काय दिला फूल अक्षय होईल म्हणजे तू मरणार नाही. अजिंक्य अजरामर राहणार असा त्याचा अर्थ. असं म्हणायचं असं मी मुळीच बोलू शकत नाही. शक्यच नाही तर असं म्हणायचं. शिवाय आपुलकीता दयेचा मायेचा आहेत कोण दुसरा. तेव्हाच म्हटलं कुलक्ष होईल एकदम म्हणालास. एकदम मला कसं होतं कुलक्ष होईल कुलक्ष होईल कुलक्ष होईल अक्षय होईल असं एकदम जर बोलत गेला असता कधी तुझं मानी मस्तक चेंडू प्रमाणे बरोबर 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 असं होतं. दरबार कसा अगदी दरबार भरल्यासारखा तुझा चेहरा पडल्यासारखा का कारण काय. यालाही कारण आहे. काही केवळा देवतांवर स्वारी केली पण अपयश या अलांना अपयश टाळत आहे याचा एकसारखा विचार करताय. माझा वैरी तो देवेंद्र आतापर्यंत एकटा कधी मिळाला नाही. हा देवेंद्र कधी एकटा मिळेल आणि त्या देवेंद्राचा शेवट हा अलान करतोय. याच संधीची वाट मी पाहतोय. अरे मार्ग आहे हा. देवराजेंद्र तुला एकटा मिळू शकतो इथं नाही. मृत्यू लोकांच्या ठिकाणी वैगाई नदी आहे. या वैगाई नदीच्या तीरावरती शिवलिंग आहे. या शिवलिंगावरती दुधाचा मधाचा अभिषेक करण्यासाठी हा देवराजेंद्र त्या ठिकाणी येतो. जर का तुला हवा असेल तर वैगाई नदी घाट म्हणजे झालं. अरे भक्ती करत असताना कोणावरती प्रहार करू नये बोलतात. ते महापातक म्हणे आडवं येतं आणि त्या पातकाचा सणी आपण होऊ नये असं मला तरी वाटतं. मरणार कसं मरेल ना. तुझ्या सानिध्यात अशी एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुझी ताई किलमिशा. तिला त्या ठिकाणी पाठव पासून विचलित करायला सांग. हे सर्व माझी ताई करू शकते. त्या देवेंद्राचा शेवट ताईचा करणार असेल. माझ्या ताईला हात देतोय. कोण ताई किलमिशा तशी असेल तशी
विचारात जरा बदल केला. तुम्हाला जर का मी माझ्या उदरात घेतला असेल तर कुठल्या जठरात ठेवावा याचा विचार करत होतो. कदाचित जठराची जागा चुकली तर ही वातावरणाची सगळी गेलीच वातावरणामध्ये. बापरे हे माझा भाऊराया कर्तव्यात असताना तुझे हाव काही कळी आणि उचलत्या पावलानं इथपर्यंत आले. एकाच गोष्टीसाठी तुला हाक दिली. कोणत्या गोष्टीसाठी? आपल्याला आता संधी चालून आली आहे. संधी? हो हो. आपला वैरी देवेंद्र आतापर्यंत आपल्याला एकटा कधी मिळाला नव्हता, पण याच्या पुढे हा देवेंद्र एकटा मिळणार आहे. तो कुठं असेल? मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणारी वैगाई लोकांच्या ठिकाणी. या वैगाई नदीच्या तीरावर हा देवेंद्र शिवपिंडिकेची भक्ती करण्यासाठी येतोय. आतापर्यंत देवेंद्रावर आक्रमण करण्यासाठी तयार झालास. देवेंद्राला पराभव प्राप्त व्हावा हा माझी जिज्ञासा मनात होती, पण त्या वेळी अपयश प्राप्त झालं आणि आज संधीचा सर्वाचा छोटावल्याचं कर्तव्य केलंय. ते जर का असेल तर निघाले मी, पण देवर्षी ज्याला कधी मी पाहिलं नाही मग त्याला अचूक ओळखण्याची खुणगाट वैगाई नदीच्या ठिकाणी कशी का? चांगला प्रश्न विचारला. सत्यस्थिती वैगाई नदीच्या तीरावरती एक शिवलिंग आहे. की त्या शिवलिंगाच्या समोर बसलेला असेल तोची इंद्रसभा. त्या शिवलिंगावरती दुधाचा मठाचा अभिषेक झाला असेल तोच इंद्रस आहे. पण तो जर का इंद्रस आहे त्यांचा पारिपत्य करण्यासाठी उचलत्या पावलानं जाईल. ऐकला तर ठीक, मनाला वाटेल तुझा कपाल मोक्ष होईल. ताई माझी निश्चितच होईल, पण माझा सुद्धा कर्तव्य आहे. काय अरे भाग्याला भाव देऊन पुरुषार्थाला भाव दिला असेल. दीर्घ यशाचे नाव जीवनसागरात तरल्याशिवाय राहणार नाही. कारण यांना जगाची विद्याज्ञानी आहे. इथं सर्वांना आपली प्रीतच करी आहे. तसंही ते सर्वांना काय हवं ते मिळत नाही आणि ज्यांना ज्यांना मिळतं त्यांना त्यातून काय घ्यावं हे कळत नाही. दुर्दैवी तो लाभ धनाचा दुःख खरे बलवान. ज्याच्या नशिबी आले त्याला आठवतो भगवान. स्वार्थासाठी सोडत फिरतो वानामध्ये बसतात. सर्व लोक करीतो तयास विसरतो भाग करीतो भगवान. संकट किती धष्टपुष्ट असतं, दुसऱ्याचं उष्ट खाण्यापेक्षा ते नष्ट करण्यासाठी कष्ट करून श्रेष्ठ होणं महत्वाचं. आणि याच्यासाठी मला एकच माझं तमाम औषधांना सांगणे, अहंकार कधी करू नका. कारण अहंकाराचा काटा एकदा का लागला असेल तर त्याच्यातून हे कधी होऊन जाईल. आणि याच्यातून एकमेव पर्याय आणि हा पर्याय कोणता असेल तर घेणार. आणि हा हरिनामाचा ध्यान सदा सर्वदा माझ्या मनाला जडले आणि म्हणून वेगान तुझ्या तुम्ही गांगोग आशीर्वाद सर्वधामाला पृष्ठभागी राहू द्या. हे मी तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, रुतला रुतला
भक्तीचा पुराचा